नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील चौथे प्रकरण राजकीय सहभाग आणि लोकमत याचा अभ्यास करत आहोत। आजच्या व्याख्यानामध्ये आपण लिपसेट, मिलब्रॅथ आणि रश व एल्थॉम यांच्या काही आकृती बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय सहभागाचं एक प्रकारे विविध पातळ्यांवरचं वर्णन केलेलं आहे। राजकीय सहभागामध्ये कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो त्याच्यात आपण व्यक्तीची सामाजिक गुण वैशिष्ट्ये बघितले होते। तर SM लिपसेट यांनी त्या सामाजिक वैशिष्ट्यांच्याच आधारावर मतदान कृतीच्या प्रमाणावर कशा पद्धतीने परिणाम होतो त्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून हे सांगितलेले आहे। आपण ते पुढील तक्त्यांच्या माध्यमातून थोडक्यामध्ये स्पष्ट करून घेणार आहोत की मतदान सहभागाशी संबंधित सामाजिक वैशिष्ट्य ही कशा पद्धतीची असतात। एका बाजूला आहे मतदानाचे अधिक प्रमाण आणि दुसऱ्या बाजूला आहे मतदानाचे कमी प्रमाण। तर लिपसेटांचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त असतं अशी व्यक्ती मतदान अधिक प्रमाणात करते आणि ज्या व्यक्तीचं उत्पन्न कमी असतं अशी व्यक्ती मतदान कमी प्रमाणात असतं। त्यानंतर जास्त शिक्षण ज्या व्यक्तीचं होतं ती मतदान अधिक प्रमाणात करते, ज्या व्यक्तीचं शिक्षण कमी असतं तिचं मतदान पण कमी असतं। त्यानंतर व्यावसायिक गट, उद्योगपती जे आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण अधिक आहे आणि जे अकुशल कामगार आहेत तिथे मतदानाचं कमी प्रमाण आहे। त्याच्यानंतर कार्यालयीन नोकर आहे ज्यांचं मतदानाचं प्रमाण अधिक असतं, याशिवाय शासकीय नोकर आहेत यांचंही मतदानाचं प्रमाण अधिक असतं। त्यानंतर घर नोकर किंवा सेवा नोकर वर्ग यांचं मतदानाचं प्रमाण कमी असतं। त्यानंतर नगदी पिके घेणारा जो शेतकरी आहे त्याचं प्रमाण अधिक आहे मतदान करण्याचं आणि अन्नधान्य पिकवणारा जो शेतकरी आहे त्याचं मतदानाचं कमी प्रमाण आहे। याशिवाय गोरे लोक जास्त मतदान करतात, निग्रो कमी मतदान करतात, पुरुषांचं प्रमाण अधिक आहे, स्त्रियांचं कमी आहे। त्याच्यानंतर जे मध्यमवयीन लोक आहे साधारण 35 ते 55 किंवा 55 वरील वडीलधारी लोक यांचं मतदानाचं प्रमाण अधिक आहे आणि जे तरुण आहेत जे 35 वर्षाच्या खाली आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण कमी आहे। जे जुने रहिवासी आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण अधिक आहे आणि जे नवीन रहिवासी आहेत त्यांचं कमी आहे। पश्चिम युरोपातील कामगार जे आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण अधिक आहे, तर अमेरिकेतील कामगारांचं कमी आहे। पेच प्रसंग परिस्थिती असेल तर मतदान अधिक प्रमाणात होतं आणि सर्वसाधारण परिस्थिती असेल तर मतदान कमी प्रमाणात होतं। याशिवाय जे लोक विवाहित आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण अधिक आहे आणि जे लोक अविवाहित आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण कमी आहे। जे लोक संघटनेचे सभासद असतात त्यांचं मतदानाचं प्रमाण अधिक आहे आणि संघटनांचे सभासद नसलेल्या व्यक्तींचं मतदान करण्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे। म्हणजे एक प्रकारे बघा की परिस्थितीजन्य घटकांचा प्रभाव हा महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच मतदानाच्या प्रमाणामध्ये सुद्धा चढउतार होऊ शकते असं लिपसेट यांनी म्हटलेलं आहे। आणि सर्वसाधारण या तक्त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की सामाजिक परिस्थितीमध्ये वरच्या स्तरातील लोकांचं मतदानाचं प्रमाण अधिक दाखवलेलं आहे आणि सामाजिक स्थितीत जे खालच्या स्तरावर आहेत जे गरीब आहेत त्यांचं जे मतदानाचं प्रमाण आहे ते कमी दाखवलेलं आहे। तर अशा स्वरूपामध्ये लिपसेट यांनी राजकीय व्यवस्थेमध्ये ज्या निर्णय प्रक्रिया आहेत त्या वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत असतात आणि त्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने राजकीय सहभाग जो आहे तो कमी जास्त होत असतो याच्याविषयी मांडलेले आहे। पुढची आकृती आपण बघणार आहोत मिलब्रॅथ यांची। बघा मिलब्रॅथ यांची आकृती बघण्याआधी एक गोष्ट आपल्याला इथे बघायची आहे की आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत असतात। राज्यकारभार योग्य रीतीने करता यावा यासाठी सत्तेचं विभाजन करण्यात येते आणि सत्ता विभाजनामुळे काय होतं की निरनिराळी केंद्र अस्तित्वात येतात व त्यांची रचना एखाद्या जिन्याप्रमाणे दिसते। म्हणजे संघराज्य शासन व्यवस्था असेल तर प्रथम राष्ट्रीय पातळी त्यानंतर स्थानिक पातळी अशा द्विस्तरीय रचनेच्या आधारे राज्य यंत्रणा काम करत असते। राजकीय व्यवस्था एकात्म स्वरूपाची असेल तर सत्तेचं केंद्रीकरण होतं
आणि जनतेचा राजकीय सहभाग हा एकाच स्तरावर आढळून येतो. पण ज्या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे अशा ठिकाणी मात्र राजकीय सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि तो वेगवेगळ्या पातळीवर असतो. मग हे वेगवेगळ्या पातळ्या काय आहेत ते आपण या विश्लेषकांच्या, या विचारवंतांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मिलब्रॅथ यांनी काय केले की अमेरिका संघराज्य मध्यबिंदू मानून राजकीय सहभागाच्या विविध पातळ्या सांगितलेल्या आहेत. त्यांच्या मते राजकीय सहभागात प्रमुख 3 पातळ्या आहेत. आपण खालून सुरुवात करूया. पहिला आहे दिखाऊ स्वरूपाचे प्रकार, नंतर आहे संक्रमणशील स्वरूपाचे प्रकार आणि त्यानंतर आहे अधिक कौशल्यपूर्ण प्रकार. आता दिखाऊ स्वरूपाचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो की याच्यामध्ये राजकीय सहभागाच्या माध्यमातून पहिल्या पातळीवर काही गोष्टी त्यांनी इथे दिल्या की राजकीय पक्षांचं ओळख दर्शक बटन शर्टावर लावणं किंवा मोटारीवर राजकीय पक्षाचं निशाण चिटकवणं. त्यानंतर दुसरं त्यात येतं की दुसऱ्या व्यक्तीने विशिष्ट रीतीने मतदान करावे म्हणून तिच्याशी बोलणं, राजकीय स्वरूपाची चर्चा सुरू करणं, मतदान करणं आणि राजकीय स्वरूपाच्या चेतकाच्या प्रभावाखाली येणं. दिखाऊ स्वरूपाचं म्हणजे याच्यामध्ये तुमचा राजकीय सहभाग खूप गांभीर्याने आहेत किंवा तुम्हाला खूप राजकीय सहभागाविषयी आत्मीयता आहे अशातला तो भाग नाहीये. तर इथे स्वार्थी भावना सुद्धा असू शकते किंवा एक उत्सुकतेपोटी त्या गोष्टीला करण्याची प्रवृत्ती सुद्धा असू शकते. म्हणजे फक्त दाखवण्यासाठी सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रकार याच्यामध्ये येतो संक्रमणशील स्वरूपाचा प्रकार. याच्यामध्ये बघा की राजकीय पक्षाच्या ज्या सभा होतात त्या सभांना उपस्थित राहणं, पक्षांना निधी देणं, आर्थिक सहाय्य देणं, त्याच्यानंतर पक्षातील पदाधिकारी तसेच कनिष्ठ वरिष्ठ नेत्यांशी संपर्क ठेवणं अशा कृती ज्या आहेत त्या या माध्यमातून आढळतात. याशिवाय सार्वजनिक पदावरील जे अधिकारी आहेत किंवा नेता आहेत यांच्याशी संपर्क साधणं. म्हणजे मिलब्रॅथ यांच्या मते ज्या ठिकाणी संक्रमणशील स्वरूपाच्या कृती मोठ्या प्रमाणावर आढळतात तेथे राजकीय सहभागाची पातळी जी आहे ती दिखाऊ स्वरूपाच्या पातळीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये विकसित झालेली असते. त्यानंतर तिसरा टप्पा त्यांनी इथे सांगितलेला आहे की अधिक कौशल्यपूर्ण प्रकार. राजकीय सहभागाच्या पातळीतील सर्वोच्च उच्चस्थानी असलेला हा प्रकार आहे आणि येथे व्यक्तींना म्हणजे अशा व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात ज्यांचं राजकारण करण्याची त्यांनी कला आत्मसात केलेली आहे आणि विविध मार्गाचा अवलंब करून राजकारणात ते कृतीशील सहभाग घेत असतात. आता या पातळीमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी वेळ देणं, पक्षाचा क्रियाशील सभासद होणं, पक्षाकडून जे काही निर्णय घेतले जातात त्या बैठकींना उपस्थित राहणं, त्याच्यानंतर राजकीय निधीसाठी विनवणी करणं, विविध घटकांकडून तो निधी जमा करणं, पक्षाने आदेश दिला तर विशिष्ट पदासाठी उमेदवारी करणं आणि आवश्यकता पडली तर ते राजकीय पद म्हणजे सार्वजनिक पद जे आहे ते धारण करणं. तर अशा पद्धतीने मिलब्रॅथ यांच्या मते की सर्वच देशामध्ये अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या स्तरातील ज्या पातळ्या आहेत राजकीय सहभागाच्या त्या आढळून येतात. तर त्यांचं की 70% लोक जे आहेत ते दिखाऊ स्वरूपाच्या प्रकारामध्ये मोडत असतात आणि अधिक कौशल्यपूर्ण प्रकारामध्ये 1% लोक राजकीय स्तरामध्ये असतात. आणि संक्रमणशील म्हणाल तर तिथे अधिक लोक आढळतात पण या दोघांच्या मानाने तिथे सुद्धा प्रमाण जे आहे ते दिसून येतं. म्हणजे अशा स्वरूपात राजकीय सहभागाच्या 2 पातळ्यांमध्ये टिकून राहण्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी असतं. अशा स्वरूपामध्ये मिलब्रॅथ यांनी जी आहे ती पातळ्या दाखवलेल्या आहे. म्हणजे बघा राजकीय दृष्ट्या अगदी उदासीन राहणं किंवा कोणत्याच प्रकारचा राजकीय सहभाग न घेणं अशा 2 परस्पर विरोधी प्रकारांमध्ये राजकीय सहभागाच्या विविध पातळ्या दाखवता येतात. आणि राजकीय सहभागाचे आपण विविध प्रकार बघितले ज्याच्यामध्ये भिन्न भिन्न व्यक्तीच्या दृष्टिकोनातून कमी अधिक सुलभ, कमी अधिक खर्चिक व कमी अधिक वेळ गुंतवणारे ते दिसून येतात. मग अशा वेळी मिलब्रॅथ यांनी आकृतीच्या सहाय्याने या विविध पातळ्या ज्या आहेत त्या स्पष्ट केल्यात आणि या 14 पातळ्या त्यांनी इथे दाखवलेल्या आहेत. अगदी तळातील प्रकारात व्यक्तीचा कमीत कमी सहभाग असतो तर अगदी वरच्या स्तरामध्ये व्यक्तीचा जास्तीत जास्त सहभाग जो आहे तो वाढत जातो आणि मग त्याच आधारावर व्यक्ती म्हणजे आपण एक अंदाज घेऊ शकतो की यापैकी कोणत्या प्रकारामध्ये आपला समावेश होऊ शकतो, ज्याच्या आधारे आपण अधिक कौशल्यपूर्ण प्रकारामध्ये मोडणारे आहोत, आपण संक्रमणशील स्वरूपाच्या प्रकारात मोडणारे आहोत की आपण दिखाऊ स्वरूपाचा राजकीय सहभाग जो आहे तो नोंदवत असतो. म्हणजे एक प्रकारे व्यक्तीचं वर्तन हे कोणत्या स्तरामध्ये आहे हे जाणून घेण्याच्या
उद्देशाने सुद्धा मिल्ब्रॅथ यांची ही जी राजकीय सहभागाची पातळी आहे ती आपल्याला मार्गदर्शक ठरताना दिसून येते. आता आपण बघूया की रश आणि ॲल्थॉप यांनी राजकीय सहभागाच्या पातळ्या ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये बघा पिरॅमिड आहे आणि पिरॅमिडच्या अनुषंगाने आपण खालून सुरुवात केली तर सर्वात खालच्या स्तरामध्ये लोकांची संख्या जी आहे ती सगळ्यात अधिक आहे आणि जसा हा स्तर जो आहे तो वरती वाढत जातो तशी ही संख्या जी आहे ती कमी होत जाते. म्हणजे वरच्या स्तरामध्ये जी लोक असतात ती कमी होत जातात. बघा शासकीय पदसोपनातील उच्च कनिष्ठ पातळीनुसार आपण शासकीय कारभाराच्या सोयीसाठी देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. केंद्र आहे, प्रांत आहे आणि स्थानिक पातळीवरचं शासन आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये आपण हे बघतो की संघराज्य व्यवस्था असल्यामुळे केंद्र पातळीवर जसं विधिमंडळ कार्यकारी मंडळ आहे तसंच घटक राज्य स्थितीवर आणि एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सुद्धा आपण तशी व्यवस्था निर्माण केली. म्हणजे प्रत्येक पातळीवर कामकाजाचं स्वरूप जे आहे ते निराळ्या स्वरूपाचं आहे. त्यामुळे राजकीय सहभागाचा दर्जा किंवा त्याचे स्वरूप जे आहे ते प्रत्येक पातळीवर निराळे दाखवता येऊ शकते. म्हणजे स्थानिक नगरपालिकेतून निवडून येणं हे लोकसभेत निवडून येण्यापेक्षा फारच सोपे असते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर सहभाग किंवा स्थानिक पातळीवर सत्तापदांची प्राप्ती जर केलेली असेल किंवा त्या पातळीवरचे प्रश्न सोडवण्याचा जे काही राजकीय मार्ग असतील ते निरनिराळे असणार आहे. त्याच्यामुळे अशा बऱ्याचदा असं पण जाणवतं की जे स्थानिक पातळीवर यशस्वी होतात ते वरिष्ठ पातळीवर यशस्वी होत नाही. मग या अर्थाने आपल्याला रश ॲल्थॉप यांनी हा जो काही पिरॅमिड दाखवलाय त्याच्यामध्ये बघा आपण खालून जर सुरुवात केली मतदान करणारे लोक अधिक आहेत. त्यानंतर वरचा स्तर येतो की राजकारणातील सर्वसाधारण स्वारस्य असणारे लोक त्या मतदान करणाऱ्या लोकांपेक्षा कमी असणार आहेत. त्याच्यानंतर आणखीन वरती गेलात तर आणखीन लोकांची संख्या कमी होत जाते. अनौपचारिक राजकीय चर्चेत सहभाग, त्यानंतर सार्वजनिक सभा निदर्शने सहभाग, त्याच्यानंतर निम राजकीय संघटनेचे निष्क्रिय सभासदत्व. म्हणजे आता हे खालचे स्तर जे आहेत जे 4 स्तर आहेत हे सहजासहजी एक व्यक्ती पातळीवर तो करू शकतो. वैयक्तिक स्वरूपामध्ये राजकीय सहभाग जो आहे तो नोंदवू शकतो. पण इथून पुढे कुठेतरी एक सांघिक स्वरूपाचं राजकीय सहभाग सुरू होतो की संघटनेचे एक निष्क्रिय सभासदत्व आहे किंवा त्या सभासदत्वाला मान्यता दिलेली आहे. त्याचं निष्क्रिय सभासदत्व म्हणजे त्या संघटनेच्या अनुषंगाने काही करायचं नाहीये, तिथे फक्त त्यांना सपोर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकली त्या संघटनेचं क्रियाशील सदस्यत्व घ्यायचं आहे म्हणजे सांघिक स्वरूपामध्ये त्या संघटनेचा भाग बनायचा आहे. त्याच्यानंतर हे निम राजकीय म्हणजे एक प्रकार असं म्हणू शकतो की जे फक्त हितसंबंधांच्या अनुषंगाने कार्य करतात असे. आता इथून पुढे बघा आणखीन संख्या कमी होत जाणार आहे. राजकीय संघटनेचं क्रियाशील आणि निष्क्रिय सभासदत्व त्यांनी इथं म्हटलेलं आहे. म्हणजे एक राजकीय पक्षाच्या अनुषंगाने ही भूमिका इथे मांडायची. त्याच्यावरती अजून गेला तिथं आणखीन सगळ्यात कमी संख्या कमी होते की राजकीय आणि प्रशासकीय पद प्राप्तीचा प्रयत्न करणं. म्हणजे इलेक्शन लागलं तर त्या इलेक्शनमध्ये उमेदवारी करणं, ते इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करणं आणि शेवटचा टप्पा जिथे मुठभरच लोक राहणार आहेत जे आहेत राजकीय किंवा प्रशासकीय पद ग्रहण करणारे. तर अशा स्वरूपामध्ये रश आणि ॲल्थॉप यांनी या राजकीय सहभागाच्या पातळ्या ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. आणि याच्यावरूनच आता आपण बघूया की राजकीय सहभागाचे विविध स्वरूपाचे मार्ग कसे असतात, साधनं कशी असतात. आता राजकारणाच्या बाबतीमध्ये उदासीन असणारे लोक आहेतच, पण जी पिरॅमिडच्या सगळ्यात शेवटच्या स्तरामध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यांची संख्या किती आहे याच्याविषयी फारसं ठामपणे सांगता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला औपचारिकरित्या एखादं सत्तास्थान मिळवणं ही लोकांच्या राजकीय सहभागाची सर्वोच्च पातळी असते. मग मुळातच आता आपण असं बघू शकतो की राजकीय सहभागाचे मार्ग काय. तर पहिला मार्ग हा आहे की राजकीय आणि प्रशासकीय पदग्रहण करणं. आता लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून ही सत्ता आपल्याला मिळते आणि हुकुमशाहीत हे एक प्रकारे दबाव निर्माण करून किंवा प्रभाव निर्माण करून किंवा लष्कराचा पाठिंबा घेऊन ही सत्ता जी आहे ती मिळवली जाते. जे लोक राजकीय दृष्टीतून प्रमुख अथवा अत्यंत महत्वाचं पद भूषित असतात ते इतरांपेक्षा अगदी वेगळे असतात आणि त्यांच्याकडे औपचारिकरित्या जी काही सत्ता आलेली असते त्यांना प्रत्यक्ष सत्ता गाजवता येते की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी गौण बनतो. म्हणजे आता भारताचे राष्ट्रपती हे पद जर आपण घेतलं तर आपण बघतो की राष्ट्रपती सर्वोच्च पद जरी असलं तरी ते नामधारी आहे आणि
पंतप्रधान पद जे आहे ते वास्तविक स्वरूपामध्ये कार्य करणारं पद आहे. जे अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला राजकीय सहभागाची ही मार्ग जो आहे तो बघता येतो. त्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये येतं की राजकीय पद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती. आपण वरतून खाली बघत आहोत तर इथे 2 नंबरचं राजकीय किंवा प्रशासकीय पद प्राप्तीचा प्रयत्न अशी आहे. तर याच्यामध्ये ज्याप्रमाणे व्यक्ती राजकीय पद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पद भूषवणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा तो प्रयत्न केलेला असतो, म्हणूनच त्यांना ते पद प्राप्ती होते. म्हणजे उमेदवारी केल्यानंतरच ती पद प्राप्ती होते. एवढंच की ते सगळ्यांना होत नाही, मुठभर लोकांनाच होते. मात्र त्या सेकंड स्टेप मधूनच हे पदग्रहण जे आहे ते झालेलं असतं. त्याच्यामुळे साहजिकच वरील व्यक्ती इतकंच महत्व या पातळीवरच्या व्यक्तीला मिळू शकतं. त्यानंतर राजकीय संघटनांचं सभासद होणं. आता ही तिसरी पातळी आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या राजकीय संघटनेच्या विविध प्रकारे सदस्य असू शकते, म्हणजे तशी तिला इच्छाही असू शकते. ती क्रियाशील स्वरूपामध्ये ते सभासदत्व जे आहे ते स्वीकारू शकते. आणि या माध्यमातून आपण बघतो की सामान्य स्वरूपाचं सभासदत्व असणं हे राजकीय संघटनाच्या सभासदत्वाचे 2 प्रकार आहेत. त्यात निमराजकीय संघटनेच्या बाबतीत सुद्धा हेच 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर 4 पातळ्यांमध्ये सर्व प्रकारच्या राजकीय पक्षांचा आणि दबाव गटांचा समावेश होतो. म्हणजे जे राजकीय संघटनेपासून ते निम राजकीय संघटने या ज्या 4 पातळ्या आहेत की ज्यामध्ये राजकीय संघटनेचं क्रियाशील सभासदत्व, राजकीय संघटनेचं निष्क्रिय सभासदत्व, निम राजकीय संघटनेचं क्रियाशील सदस्यत्व आणि निम राजकीय संघटनेचं निष्क्रिय सभासदत्व, अशा या 4ही पातळ्यांवर आपल्याला हे लक्षात येतं की राजकीय पक्ष आणि हितसंबंधी गट जे आहेत ते राजकीय स्वरूपाची जागृती करणारे एक हस्तक आहेत, घटक आहेत आणि ते सतत कोणती ना कोणती राजकीय कृती करीतच असतात. आणि त्यामुळे सत्ता स्पर्धेत उतरणारे हे राजकीय पक्ष किंवा हितसंबंध जपणारे हितसंबंधी गट हे एकसारखं कार्य करतात. पण तरी या दोघांमध्ये फरक आहे, कारण दबाव गट जे आहे ते निम राजकीय संघटनांचं नाव आहे. त्यांचं मर्यादा कुठपर्यंत आहे की इतर संरक्षण करून घेणं, हितसंबंधांची पूर्तता करून घेणं. मात्र राजकीय पक्ष काय करतात, हे सर्वांच्या म्हणजे जे मतदान करणारे आहेत, जी सामान्य जनता आहेत किंवा त्याचसोबत जे दबाव गट आहेत, ज्या सर्वांच्याच हितसंबंधांचं प्रतिनिधित्व करत असतात, त्याचं संरक्षण करत असतात. आणि त्यासाठीच त्यांना सत्ता हवी असते आणि मग त्यासाठी ते सत्ता स्पर्धेमध्ये सुद्धा उतरतात, ज्याच्यामुळे त्यांच्या वरच्या 2 पायऱ्या ज्या आहेत किंवा पातळ्या ज्या आहेत त्या वाढत जातात. तर त्यामुळे या दोन्ही संघटनेला एक राजकीय महत्व आहे, परंतु प्रत्येकाची आपली एक मर्यादा आहे आणि वरच्या स्तरापर्यंत जाण्यासाठी राजकीय संघटन जे आहे त्याचा प्रभावीपणे वापर जो आहे तो होताना दिसून येतो. यानंतर बघा की समाजातले बहुसंख्य लोक जे आहेत ते राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना यांचे सदस्य नसतात. मात्र राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या सभांना ते बहुसंख्येने उपस्थित राहतात, निदर्शनामध्ये भाग घेतात. म्हणजे हा एक अप्रत्यक्ष स्वरूपाचा सहभाग आहे असं म्हणता येईल, पण तो उत्स्फूर्त स्वरूपाचा आहे. आणि लोकांनी या प्रकारचा सहभाग द्यावा म्हणून संघटनांमार्फत एक प्रकारे गळ घातली जाते, त्यांना पटवून दिले जाते. आणि मुळातच हे असे निदर्शने, मोर्चे, सभा जे असतात यांचा उद्देश काय असतो, तर लोकांचा आपल्याला सहभाग आहे हे दाखवण्याचा तो एक प्रयत्न केला जातो. आणि त्या माध्यमातून जेव्हा लोक सहभागी होतात त्यावेळी एक शक्ती प्रदर्शन होताना दिसतं. बऱ्याचदा बघा समस्या निर्माण होतात समाजामध्ये, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होत असेल किंवा महागाई वाढत असेल, तर मग ह्या आपल्या जीवनाशी संबंधित आहे. आणि अशा वेळी लोकांना खरंच त्रास होत असेल तर ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे तिथे सहभागी होतात, त्यांना गळ घालण्याची गरज पडत नाही. याशिवाय निवडणुकीच्या निमित्ताने मिरवणुकीचं उदाहरण आपल्याला घेता येईल. विविध कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमाचे उदाहरण घेता येईल जिथे आदेशाप्रमाणे त्या पक्षाचे सदस्य जे आहेत ते सहभागी होतात. आणि बऱ्याचदा जनतेच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम असेल, प्रश्न असेल तर ते सुद्धा तिथे सहभागी होताना दिसून येतात. यानंतर ज्या अनौपचारिक स्वरूपाच्या राजकीय चर्चा आहेत, ज्या मित्रमंडळींमध्ये होतात, कुटुंबांमध्ये होतात किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये लोक एकत्र आले की राजकारण हा त्यांचा जास्त प्रामुख्याने चर्चेला जाणारा विषय आहे. मग या चर्चेत भाग घेणाऱ्या व्यक्ती, चर्चेचा विषय असेल किंवा चालू असलेला काळ असेल, या सर्वच संदर्भात तिथे विचार केला जातो, चर्चा केली जाते. आणि या चर्चेच्या माध्यमातून एक प्रकारचा आपला राजकीय सहभाग जो आहे तो
होताना दिसतो. आता हा सहभाग वर्णन केलेल्या सहभागापेक्षा खूप सामान्य स्वरूपाचा आहे आणि बऱ्याचदा काय होतं की जसं आता कुटुंबाचं पण आपण त्याच्यात उदाहरण घेतोय की कुटुंबामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीच्या चर्चा करतो. मात्र काय होतं की जर कुटुंबातले लोक राजकारण कटाक्षाने टाळत असतील तर अशा चर्चांना फारसं महत्त्व राहत नाही. काही कुटुंब पुरोगामी स्वरूपाचे असतात आणि राजकारण हा व्यक्तीच्या सार्वजनिक जीवनाचा एक अनिवार्य भाग बनलेला आहे याची त्यांना जाणीव असते. तर त्या दृष्टीने ते राजकारणाचं शिक्षण जे आहे ते त्या कुटुंबामध्ये मिळताना दिसून येतं. यानंतर राजकारणामध्ये रस असणं. आता राजकीय सहभागाचा हा एक अप्रत्यक्ष भाग आहे. काही लोकांना चर्चामध्ये प्रत्यक्ष भाग घेण्याची आवड नसते किंवा ते मुक्तपणे बोलत नाही, उघड स्वरूपामध्ये ते व्यक्त होत नाही. मग अशा लोकांना राजकारणामध्ये रस नसतो अशातला भाग नाही, आवड असते. पण त्यांची आवड कुठून दिसते? मग ते टीव्हीवर बातम्या ऐकतील, रेडिओवर बातम्या ऐकतील, वर्तमानपत्र वाचन करतील किंवा जे काही राजकीय भाषण आहेत त्या भाषणांना जातील. म्हणजे एक प्रकारे तिथे स्वतःचा ते सहभाग जो आहे तो नोंदवत असतात. यानंतर शेवटचा टप्पा याच्यामध्ये येतो की मतदानाचा आहे. आता मतदान करणं यामध्ये सगळ्यात जास्त संख्या म्हणजे असं समजा की देशातल्या प्रत्येक नागरिकाला ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. मग आता हे प्रत्येकाचं एक प्रकारे जबाबदारी आहे, तो त्याचा हक्क आहे आणि ते त्याचं परम महत्वाचं कर्तव्य देखील आहे. तर निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक राजकीय पक्ष या महान कर्तव्याची जाणीव नागरिकांना करून देत असतो आणि मग त्याला मतदानाचा हक्क बजावणं हे त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून किती आवश्यक आहे. आपलं शासन असेल, आपलं सरकार असेल, आपला प्रतिनिधी आहे तो आपण स्वतः नियुक्त करायचा आणि हे नियुक्त करायचं असेल तर त्याचा मार्ग काय आहे? मतदान करणं. म्हणजे राजकीय सहभागाचा सर्वात महत्वाचा भाग जिथे सगळ्यात जास्त लोकांचा सहभाग आहे तो म्हणजे मतदान करणं. पण आता प्रत्यक्षात मात्र मतदान करणं हे राजकीय सहभागाचं काय झालं सगळ्यात अखेरचं साधन आहे. मतदानाचा हक्क बजावणं हे महत्वाचं साधन फक्त एवढ्यासाठी समजलं जातं की त्याच्या माध्यमातून तुम्ही राजकीय बांधिलकी दाखवू शकतात आणि स्वतःला अनुकूल असा प्रतिनिधी निवडू शकतात. मतदान केल्यानंतर हा राजकीय सहभाग काय होतो? संपुष्टात येतो. म्हणजे ते फक्त एकाच दिवसापुरतं मर्यादित असतं आणि तेही 5 वर्षातनं एकदा ती संधी त्या मतदाराला मिळत असते. मग या ठिकाणी फक्त एवढंच आहे की ती मतदार व्यक्ती जी आहे ती स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करून मतदान कशा पद्धतीने करते आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की मतदानाचं प्रमाण कमी असते. म्हणजे पक्षांनी उडवलेली जी काही प्रचार वावटळ असेल किंवा सर्वसामान्यांपुढे अनेक प्रश्न असतात, अनेक समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीची प्रलोभनं दाखवलेली आहेत या सर्वांच्या वातावरणामध्ये मतदार बऱ्याचदा गोंधळलेला असतो किंवा त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेला असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा त्या मतदानावर जो काही परिणाम होतो म्हणजे जो काही आउटपुट असतो तो सकारात्मकच येईल असं नाही. म्हणजे आता इथे म्हणते की मतदान करण्याचा उद्देश काय की आपल्या आवडीचा प्रतिनिधी निवडणं, पण तिथे सुद्धा बहुसंख्याक जनता ज्या प्रतिनिधीला निवडून देईल त्याची निवड होणार आहे. म्हणजे साहजिकच आहे की बऱ्याचदा असं होतं की 40% लोकांनी ज्याला वोट केलेला आहे ती व्यक्ती निवडून येत नाही आणि त्याला 60% वोट झाले ती व्यक्ती निवडून येते. मग अशा त्या 40% लोकांच्या वोटला किंमत नाही का किंवा त्यांच्या आवडीचा प्रतिनिधी जो आहे तो तिथे निवडून येत नाही. मग अशा त्या मतदानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक मर्यादा जी आहे ती पडताना दिसते. म्हणजे हे इथे एक वास्तव आहे की हे जरुरी नाही की जी व्यक्ती मला अपेक्षित आहे की ती निवडून आली पाहिजे किंवा ती माझी प्रतिनिधी असली पाहिजे तीच निवडून येईल म्हणून. म्हणजे इथे सुद्धा बहुसंख्याकांच्याच राजकीय सहभागाला जास्त महत्व प्राप्त होतं. तर त्याच्यामुळे सुद्धा एक राजकीय उदासीनता किंवा एक राजकीय निराशा येऊ शकते की ज्याला मी अपेक्षा करते तो व्यक्ती निवडून येतो किंवा येत नाही. तर अशा पद्धतीने या राजकीय सहभागाच्या 3 आकृतीबंध जे आहेत ते आपण बघितले आहेत आणि त्या निमित्ताने राजकीय सहभागांमध्ये व्यक्तीच्या भूमिका कोणत्या पातळीवर कशा स्वरूपाच्या असतात आणि सामाजिक दृष्टिकोनातून लिप्सेटने जे मांडले की समाजातला असा कोणता भाग आहे जो अधिक मतदान करतो आणि समाजातला असा कोणता भाग आहे जो कमी मतदान करतो आणि त्यात जसं त्यांनी सांगितले की परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होऊ शकतं. म्हणजे भले त्यांनी सांगितलं की उच्च शिक्षित लोकांचं मतदानाचं प्रमाण अधिक असेल किंवा ज्यांचं उत्पन्न अधिक आहे त्यांचं मतदान अधिक असेल, पण उलट बाजूला बघितलं तर बहुतांशी असं लक्षात आलेलं आहे की ज्यांना समस्या असते, ज्यांचं एज्युकेशन कमी आहे किंवा
ज्यांचं उत्पन्न कमी आहे किंवा जे गरीब आहे, समाजाच्या खालच्या स्तरातील आहेत, अशाच लोकांचं वोटिंगचं प्रमाण जास्त असतं आणि जे वरचा स्तर आपण म्हणतो आहे ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीमध्ये उदासीन दिसून येतात. धन्यवाद.